9 पोलिसांना फाशीची शिक्षा झाली. पण ही फाशीची शिक्षा कोणामुळे झाली, हे बऱ्याच लोकांनी सांगितले नाही. एका महिलेच्या धाडसामुळे 9 पोलिसांना फाशीवर जावं लागलं. ती महिला नेमकी कोण? तिने असं नेमकं काय केलं ज्यामुळे 9 पोलिसांना फाशीची शिक्षा झाली? चला, या व्हिडिओमधून जाणून घेऊया. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर सबस्क्राईब नक्की करा. जून 2020 देशभर लॉकडाऊनचं सावट होतं. रस्ते ओस पडलेले, दुकानं बंद आणि प्रत्येकाच्या मनात फक्त एकच भीती, कोरोना. पण या शांततेच्या आड अजून एक गोष्ट हळूहळू वाढत होती आणि ती म्हणजे सत्तेचा गैरवापर. तामिळनाडूतील सथनकुलम, एक छोटंसं शहर. रात्रीचा अंधार पडलेला, रस्त्यावर शुकशुकाट. पण त्या रात्री सथनकुलम पोलीस स्टेशनच्या आत मात्र शांतता नव्हती. आतून येत होते आवाज, किंकाळ्यांचे. अशा किंकाळ्या ज्या ऐकून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील. हे आवाज साधे नव्हते. ते होते वेदनेचे, भीतीचे आणि कदाचित शेवटच्या श्वासाचे. त्या रात्री काय घडलं होतं हे सुरुवातीला कुणालाही माहीत नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा 2 लोकांचा मृत्यू झाला, तेव्हा सगळं देश हादरला. त्या दोघांचं नाव होतं जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स. एक बाप आणि त्याचा मुलगा. त्यांचा गुन्हा काय होता? फक्त दुकान उशिरा बंद केलं होतं. पण त्या छोट्याशा चुकीसाठी त्यांना जी शिक्षा मिळाली, ती कोणत्याही कायद्यात लिहिलेली नव्हती. 19 जून 2020 त्या दिवशी संध्याकाळी पोलिसांनी जयराज यांना ताब्यात घेतलं. नंतर त्यांचा मुलगा बेनिक्स वडिलांना सोडवायला पोलीस स्टेशनमध्ये गेला. पण तो परत कधीच घरी आला नाही. दोघांनाही त्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं. आणि मग सुरू झाला अत्याचारांचा एक असा खेळ ज्यात माणुसकी हरवली होती. मुख्य आरोपी होता एस. श्रीधर आणि त्याच्यासोबत होते बालाकृष्णन, रघु गणेश, मुर्गन आणि इतर सहकारी पोलीस. त्या रात्री त्या दोघांना नग्न करून दोरीने बांधलं गेलं. लाठ्या, लाथा, शिव्या आणि निर्दय मारहाण. इतकी मारहाण की त्यांच्या शरीरातून रक्त वाहत होतं. इतकी क्रूरता की त्यांच्या किंकाळ्या स्टेशनच्या बाहेरपर्यंत ऐकू येत होत्या. मारता मारता थकले की आरोपी पोलीस बसून आराम करत आणि पुन्हा उठून त्याच क्रौर्याने मारायला लागायचे. रात्र संपत होती, पण अत्याचार संपत नव्हते. त्या दोघांनी हात जोडले, माफी मागितली, पण कोणालाही दया आली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयात नेलं गेलं. पण कोणीच त्यांच्या जखमा पाहिल्या नाहीत. कोणीच त्यांचा आवाज ऐकला नाही. त्यांना पुढे तुरुंगात पाठवण्यात आलं. आणि मग 22 जूनला बेनिक्सचा मृत्यू झाला. आणि 23 जूनला जयराज यांनीही अखेरचा श्वास घेतला. एकामागोमाग बाप लेक दोघेही गेले. शहरात संताप उसळला. लोक रस्त्यावर उतरले. पर्सेस, जयराज यांची मुलगी, तिने ठाम भूमिका घेतली. जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह स्वीकारणार नाही. प्रशासनावर दबाव वाढू लागला. शेवटी मद्रास हायकोर्टने या प्रकरणात लक्ष घातलं. तपास सुरू झाला. पण सगळ्यांना एकच प्रश्न होता, सत्य बाहेर येईल का? कारण ज्यांच्यावर आरोप होते तेच तपास करणारे होते. पुरावे गायब होत होते. सीसीटीव्ही फुटेज डिलीट होत होतं. साक्षीदार पुढे येत नव्हते. जणू सत्याला मुद्दाम दाबलं जात होतं. वेळ जात होता आणि केस कमकुवत होत चालली होती. आणि मग एका दिवशी सगळं बदललं. न्यायालयाने तपासासाठी अधिकारी पाठवले. MS भरतीदसन. ते सठनकुलम पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. पण तिथेही त्यांना सहकार्य मिळालं नाही. पोलीसच पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा एक अनपेक्षित घटना घडली. एक महिला शांतपणे पुढे आली. ती ना मोठी अधिकारी होती, ना राजकारणी. ती होती R. रेवती. आणि हळू आवाजात म्हणाली,
मला सगळं माहीत आहे. मी सगळं पाहिलं आहे. मला सुरक्षा द्या. मी साक्ष देईन. हा क्षण या संपूर्ण केसचा टर्निंग पॉइंट ठरला. आर रेवतीने एक एक घटना सांगितली. त्या रात्री काय झालं, कोण कोण होते, कसं मारहाण झाली, कसं पुरावे लपवले गेले. तिने आरोपींची ओळख पटवली. सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याची माहिती दिली. तिच्या एका साक्षीने पूर्ण केसचं चित्र बदललं. जिथे नो होप होतं तिथे सत्य उभं राहिलं. तपासाला दिशा मिळाली. पुरावे जोडले गेले. आरोपी अडकत गेले. सीबीआयने तपास हाती घेतला. 28 सप्टेंबर 2020ला हजारो पानांची चार्जशीट दाखल झाली. पुढची काही वर्ष न्यायालयात साक्षी, उलट तपास, पुरावे सगळं सुरू होतं. 9 आरोपी, 9 वकील, प्रत्येक बाजू मांडली गेली. पण एक गोष्ट कायम राहिली. आर रेवतीची साक्ष. ती एकदाही बदलली नाही. दबाव आला, धमक्या आल्या, पण ती मागे हटली नाही. आणि शेवटी 6 एप्रिल 2026 जी मुथुकुमार यांनी निर्णय दिला. हा गुन्हा दुर्मिळातला दुर्मिळ असल्याचं सांगत सर्व आरोपींना कठोर शिक्षा सुनावली. त्या बाप लेकांना अखेर न्याय मिळाला. पण या सगळ्या कहाणीमध्ये एक प्रश्न कायम राहतो. जर आर रेवती पुढे आली नसती तर आज सत्य बाहेर आलं असतं का? एक साधी महिला जिने स्वतःच्या भीतीवर मात करून सत्याची साथ दिली. आज तिचं नाव कदाचित मोठ्या मथळ्यांमध्ये नसेल, पण न्याय मिळवून देणाऱ्या लोकांमध्ये तिचं स्थान कायम राहील. कारण कधीकधी सिस्टीम बदलण्यासाठी मोठ्या पदाची गरज नसते, फक्त धाडसाची गरज असते. जर तुम्हाला वाटत असेल की अशा लोकांमुळेच न्याय जिवंत आहे, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. रिस्पेक्ट फॉर रेवाथी. आणि अशाच खऱ्या घटनांवर आधारित व्हिडिओसाठी फॉलो करा.